7-8 लसूण पाकळ्या घ्यायच्या, थोडासा कोथिंबीर घ्यायचा आणि 4-5 घ्यायच्या मिरच्या. कारण की आज मी बनवणार आहे तुरीच्या दाण्याची भाजी. आणि तुरीचे दाणे छानपैकी तव्यावर भाजून घ्यायचे. नंतर हिरव्या मिरच्या, लसूण आणि कोथिंबीर सोबतच जिरं पण टाकायचं, ते पण छानपैकी भाजून घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे भाजून घेतलं. त्यानंतर मग लसूण, हिरव्या मिरच्या आणि चवीपुरतं मीठ ते सगळं मिक्सरमधून काढून घ्यायचं आणि तुरीचे दाणे पण काढून घ्यायचे मिक्सरमधून. त्यानंतर चुलीवर ठेवायचा गंजात टाकायचं तेल, तेलात टाकायचं जिरं, ते पण छान तडकलं की त्यात टाकायचा कांदा छानपैकी ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आणि त्यात टाकायचा आपला हिरवा मसाला. तो पण छानपैकी भाजून घेतला की वरून टाकायची थोडीशी हळद आणि आपलं बारीक केलेलं वाटण टाकायचं आणि वरून सोडायचं भरपूर असं पाणी. बघा छान लबलब उकळी आली आणि माझी तुरीच्या दाण्याची भाजी रेडी झाली. बघा अशा प्रकारे छानपैकी तर्रीबाज मस्त तुरीच्या दाण्याची भाजी आपली रेडी होते. वरून थोडासा कोथिंबीर सोडायचा आणि बघा अशा प्रकारे तुरीच्या दाण्याची